वाह वाह, जबरदस्त! काय बिर्याणी झाली, एक नंबर यार. चिकन धुतल्यानंतर त्याच्यामध्ये घरगुती मसाला ॲड केला आहे. गरम मसाला टाकतोय आता बिर्याणी मसाला टाकतोय चवीनुसार. आता तुम्हाला जसं पाहिजे तसं घ्यायचं आहे. पीस थोडेच घेतले कारण बिर्याणी मी कमी बनवते, जास्त काही बनवत नाही, कारण आम्हाला जो मसाला पाहिजे होता तो भेटला नाही. थोडी हळद टाकतोय आता. आणि चवीनुसार मीठ. मॅरिनेट करतोय व्यवस्थित असं चिकन. सगळं मसाला वगैरे सगळे मिक्स झाला पाहिजे याच्यामध्ये, चिकनमध्ये. असं व्यवस्थित असं मॅरिनेशन करून घ्यायचं. असं बारीक असा कांदा कापून ठेवला आहे आणि टोमॅटो वगैरे कापायचं आहे. असं कांदा कापून ठेवला आहे 2 प्रकारचा. सर्व खडे मसाले ॲड केल्यानंतर आपण लसूण ॲड करणार आहोत. लगेचच आपण कांदा ॲड करून घेणार आहोत. कांदा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. कांदा शिजेपर्यंत इकडे आपण टोमॅटो कापून घेऊयात. चिकनच्या अंदाजानुसार आपण इकडे राईस घेणार आहोत. मित्रांनो, बिर्याणी राईसची क्वालिटी बघू शकता किती भारी आहे. एकदम बिर्याणी जबरदस्त होणार आहे आजची. कांदा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत. आता आमचा गावरान घरी केलेला मसाला ॲड करत आहोत. मसाला तुम्हाला पाहिजे तसा चवीनुसार ॲड करायचा आहे. मसाला घरगुती असल्यामुळेच बिर्याणीला टेस्ट एकदम जबरदस्त येईल. आता आपण यामध्ये हळद पावडर ॲड करणार आहोत. अजून थोडा बिर्याणी मसाला आणि चिकन मसाला ॲड करणार आहोत. आता हे सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी आपण दहीसुद्धा आणलेलं आहे, त्यामुळे बिर्याणी एकदम टेस्टी होईल. 2-3 चमच दही ॲड करून घ्यायचं आहे. तर दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपला मेन आयटम चिकन टाकणार आहोत. चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे.
आपण यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहोत जेणेकरून चिकन आपलं व्यवस्थित शिजेल. मित्रांनो, गावठी मसाले असल्यामुळे चिकनला कलरसुद्धा एकदम जबरदस्त आला आहे. इकडे आपण राईससाठी गरम पाणी केले आहे, त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत. थोडं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. थोडं ऑइलसुद्धा मिक्स करायचं आहे. राईस आपण थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवला आहे जेणेकरून राईस आपल्याला लवकर शिजेल. आता आपण उकळलेल्या पाण्यामध्ये राईस टाकायचे आहे. मित्रांनो, आपलं राईस चांगलं शिजलं आहे, ते आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. इकडे आपले चिकनसुद्धा रेडी आहे, ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. मित्रांनो, बिर्याणी करण्यासाठी चिकनच्या वरती आपण राईसचा थर लावणार आहोत. राईस व्यवस्थित असं चिकनच्या वरती लावून घ्यायचं आहे. दोन थर लागतील वाटतं. त्या राईसच्या वरती अजून एक आपण चिकनचा थर लावणार आहोत. चिकन ॲड केल्यानंतर त्यावरती आपण परत एकदा राईस ॲड करणार आहोत. मित्रांनो, राईस ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपण फ्राय केलेला कांदा ॲड करणार आहोत. त्यामध्ये आपण थोड्या वेळेसाठी यावर झाकण ठेवू. मित्रांनो, झाकण काढल्यानंतर बिर्याणीचा एवढा सुंदर वास आला आहे ना, एकदम जबरदस्त. मित्रांनो, आपली बिर्याणी खाण्यासाठी रेडी आहे, त्यामुळे सगळ्यांनी जेवायला या. एकदम जबरदस्त बिर्याणी झाली आहे. एक नंबर. मित्रांनो, ही घरगुती बिर्याणी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.